जतपूर्व भागात पाण्याचा प्रश्न पेटला। 31 ऑगस्टच्या रास्ता रोको इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क। 31 ऑगस्टपूर्वी पाणी सोडण्याचे उपअभियंता मासाळ यांचे ठोस आश्वासन। जाडर बोबला परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत थेट रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता। या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेत म्हैसाळ सिंचन योजनेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता मसाळ साहेब यांनी स्वतः जत कार्यालयात येऊन 31 ऑगस्टपूर्वी माडग्याळ ओढ्यात आणि जाडर बोबला परिसरासाठी पाणी सोडण्याचं ठोस आश्वासन दिले। तर काय आहे नेमकं प्रकरण पाहूया। मौजे जाडर बोबलात आणि परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याची आणि पाळीव जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। यावर तातडीने उपाययोजना म्हणून म्हैसाळ सिंचन योजनेच्या मुख्य कालव्यातून जाडर बोबलात पाणी सोडून माडग्याळ येथील सावंत तलाव, नावटवाडी, निकमवस्ती तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावा अशी मागणी भारत श्रीरंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सर्व जाडर बोबलात ग्रामस्थांनी केली होती। या संदर्भात कार्यकारी अभियंता सांगली, उपविभागीय कार्यकारी अधिकारी जत, अप्पर तहसीलदार संघ व उमदी पोलीस ठाण्याला अधिकृत निवेदन देण्यात आलं होतं। तसेच पुढील 2 दिवसात पाणी न सोडल्यास 31 ऑगस्ट 2026 रोजी तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला होता। ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलली। सहाय्यक कार्यकारी अभियंता मसाळ साहेब यांनी तात्काळ जत कार्यालय गाठून शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी 30 ऑगस्टच्या आत ओढ्यात आणि तलावात पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाईल असे अधिकृत आश्वासन दिले। या चर्चेवेळी शिवानंद चंदकौड, मालकनन गोंडा पाटील, गुरुराज उंबरजी यांच्यासह उटगी, जाडर बोबलात, सोन्याळ, लोणार आणि जतपूर्व भागातील सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाच्या या ठोस आश्वासनामुळे सध्या आंदोलन स्थगित करण्यात आलं असलं तरी मुदतीत पाणी न सुटल्यास तीव्र संघर्ष छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे।